ये भाई वर चढ जायचं आहे तो उभं राहू आणि कॅमेरा जर असो मध्ये ते राहू पिशवी पाटा हे काय टाकतात शेतामध्ये तर जमिनीचा आपण प्रत्येक. नमस्कार मित्रांनो, मेक ओएजेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. सध्या मी माझ्या गावच्या ठिकाणीच आहेत, म्हणजे राजापूर अनसुरे दांडेवाडी ठिकाणी. तर आता सध्या एप्रिल एंड आणि मेची स्टार्टिंग चालू झाली आहे. तशी शेतीच्या काही कामांची लगबग होते. म्हणजे आपल्या इथे एक शेणखत तयार केलं जातं आणि ते नंतर शेतामध्ये टाकलं जातं. तर त्याच्यासाठी शेणखतासाठी एक असा खड्डा केला जातो आणि त्यामध्ये आपण पावसामध्ये शेणखत टाकलं जातं. ते कुजतं, त्यामध्ये आपण माती वगैरे असते, थोडीफार पालापाचोळा जो असतो ते कुजून त्याचं शेणखत बनतं मित्रांनो. आणि तेच शेणखत आपण एकतर तुम्ही कोकणाच्या ठिकाणी कलंबाची बागे असतात किंवा काजूच्या बागे असतात. इवन तुम्ही आता शेती कमी झाली आहे पण आमच्या इथे शेतीलाच टाकतात बऱ्यापैकी. तर त्याचे आता ते शेणखत सध्या वरचा लेअर काढला आहे बघा, हा असा वरचा लेअर काढला होता. आता थोडा अजून खड्डा येईल ते, आणि ते खाली आहे ना ते सगळं सध्या ओलं आहे. ते काल आईने एवढं काढलं, तर आता आपण पुढचं काढायचं आहे. आणि हे थोडं सुकलं ना की मग अशा पोत्या भरायला जातात आणि नंतर मग आमच्या इथे बैलगाडी आहे, तर बैलगाडीने आपण ते शेतामध्ये टाकणार आहोत. तर आता ही प्रोसेस आपण करणार आहोत. त्याच्यातलं आपण हे काढून घेऊया. मित्रांनो, काल जे आपण शेणखत काढलेलं ना त्या खड्ड्यातून, तर ते आता आपण घेऊन जाणार आहे तिकडे. तर अजून थोडं काढायचं आहे, म्हणजे ते जसं जेवढं सुक्क आहे ना तेवढं पहिला पण ट्रिप मारायची. तर ते आपली नरगोकाची इथली बैलगाडी आपण संध्याकाळी बोलवणार आहोत. त्या बैलगाडीने आपण ते मळ्यामध्ये टाकणार आहोत. तर आता आपण ज्या पोती भरले आहेत ना त्या आपण घेऊन जाणार आहे तिथे, म्हणजे बैलगाडी इथे येत नाही, थोडं बाहेर जावं लागलं मस्त मळ्यामध्ये. ते तुम्हाला नंतर दाखवतो.
मित्रांनो बघा कोकणामध्ये आता हीच गाडी आता लुप्त होत चालली आहे. दुर्मिळ पाहायला भेटते आपल्या आमच्या गावात आहे नरभकाची. तिथे आता आपण सकाळी जे शेणखत टाकलेलं ना ते आपण आता शेतामध्ये घेऊन जाणार आहे, जेणेकरून आपल्याला ते खत नैसर्गिक सेंद्रिय खत असतं ना त्या टाईपनं मिळतं. हे नरभकाचे जोडीदार. छान वाटतंय मित्रांनो. हा आपला प्रतीक बब्यादादाचा मुलगा आणि तो तुझं नाव काय रे? तुझं काय? चेतन. ही मित्रांनो शेती आहे, पड आहे पूर्ण. आणि बैलगाडा तर इथून येणार तिथे आपण तिथे वाट बघू. ये भाई तर मित्रांनो हे एवढं शेत आहे. तो एकदा तिथे आहे काय, एवढा इथे 2 आहेत. यावेळी शेतचं शेणखत आपण इथेच टाकणार आहोत. ही सगळी पाटील कंपनी. कोण जाधव? तुम्ही पाटील किती हवा? 3 जण आवाज. मग तू पाटील हा जाधव कोण? तो पाटील. मग जाधव लांजाचा भावना बाजू मुंबई बाजू कोणा तो काय का तो लांजात ना तू अलग अलग किती ठेवतात. तुका काय भेटला? पावल्या काय भेटला? तुका काय दिलं रे? हा काय रे? काय भेटला तुका? ते पावल्या काय भेटत? तू कोचवर गेलो होतो. तू बघू कोण? तू आमच्या सोबत. हा कोण ह्यो विघ्नेश? तू मी माका सांगितलेला. खबर पिशवी पाडतात. अरे कोण माझी चप्पल अरे बाबा अंगत खास दुसऱ्यांची चप्पल हॅलो हॅलो
नको पत्र व्हावता पाणी भरलं गटतोच राहून आपलं शेणखत मित्रांनो टाकून झालं आहे. हा एवढा प्लॉट आहे, इथे 2 मळ्याची शेती आहे. बाकीचं आहे ना आता सुकेल 2-4 दिवसानंतर. त्याच्यानंतर एक दुसरी खेप असेल ती आपण तिथल्या बागेत टाकायची. गावाकडचं वातावरण बघा मित्रांनो किती मस्त वाटेल. तर मित्रांनो बॅक टू द विलेज या सिरीजमध्ये आपण आज शेणखत टाकतोय. शेणखत कसं तर जनावरांचं शेण वगैरे असतं ना ते आम्ही कुजवतो, त्याच्यानंतर ते त्याचं शेण खड्ड्यामध्ये टाकतो, त्यानंतर त्याचं ते शेणखत बनतं. आणि तेच शेणखत आमच्या इथे कोकणी भाषेत त्याला शेणखत म्हणतात, कधी कधी त्याला खाजा म्हणतात, काही ठिकाणी किटाण म्हणतात. तर तुमच्या गावाच्या ठिकाणी त्याला काय काय म्हणतात तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं. पण हे का टाकतात शेतामध्ये तर जमिनीचा आपण प्रत्येक वेळी शेती करतो तेव्हा काही प्रमाणात रासायनिक खते वगैरे टाकतो, तर त्यासाठी जमिनीचा कस हा ना हा निघून जातो. तर त्या जमिनीचा कस भरून येण्यासाठी मेन म्हणजे सेंद्रिय खत म्हणजे जे शेणखत असतं ना ते टाकलं जातं. तर यावर्षी आपण ह्या 2 दळ्यांनाच टाकणार आहोत कारण आमचं कमी होतं शेणखत. आता पुढच्या वर्षी आपण बरं जेवढं शक्य असेल तेवढ्या मळ्यांना टाकायचं आहे. जनरली आम्ही शेणखत ह्या एक जे हापूस आंबे वगैरे असतात ना त्या कणबांना टाकतो. तर आता त्या ठिकाणी पुढे एक बाग आहे ती आपण आता तिथे नारळीच्या झाडे लावणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि बैलगाडीचा अनुभव कसा होता तेही नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.